हाय हॅलो नमस्कार, मी नंदा सोमे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आज मी गावाकडे आले आहे माझ्या आईकडे खडकीला. आजचा हा व्हिडिओ खूप खास आहे कारण आज खडकी ते राजुरेश्वर महागणपतीच्या दर्शनासाठी आम्ही पायीवारी करणार आहे. अंगारकी चतुर्थी निमित्त ही पायीवारी करताना खूप मनामध्ये वेगळी आणि भक्तिमय भावना आहे. खडकी ते राजुरेश्वर जवळपास 20 किलोमीटर अंतर आहे. हा संपूर्ण प्रवास मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. चला तर मग सुरुवात करूया या भक्तिमय प्रवासाला. आज पहाटे मी लवकर उठले, 3:10लाच लवकर आंघोळ झाली. सकाळचं असं खूप मस्त शांत वातावरण होतं, प्रसाद चालू होता आणि जसं जसं टाईम जात होता तशी माझी लगबग सुरू होती. तर इथे प्रसाद झाल्याच्या नंतर मी देवपूजा करून घेतली, देवदर्शन झालं. तर आता सगळं काही आवरून झालं आहे आणि आता निघूया. चला तर मग गणपती बाप्पा मोरया. आम्ही सकाळी खूप लवकर उठलो, तयार झालो आणि बरोबर 4:35ला घरातून निघालो. खूप सगळीकडे खूप अंधार होता, पण खूप छान वातावरण होतं. खूप जण ग्रुपमध्ये एकत्र चालत होते, त्यामुळे भीती वाटत नव्हती. उलट खूप छान आणि भक्तिमय वातावरण होतं. असं करत करत 2 ते 3 किलोमीटरचा प्रवास पूर्ण झाला. हळूहळू उजेड पडायला लागला आहे. समोर हे एक गाव आलं आहे, जवखडा म्हणून. हे 2 ते 3 किलोमीटर अंतर आहे खडकीपासून. तर हे बघा किती छान असं उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे काही जण तर अंगणामध्येच खाटा टाकून झोपले आहेत आणि काही जण आपापल्या कामाला लागले होते, तर काही जण अजूनही छान विश्रांती घेत होते आणि खूप छान असं शांत वातावरण वाटत होते. शेतातून येणारी गार हवा मनाला खूप छान वाटत होती. हळूहळू आकाशामध्ये प्रकाश वाढत होता आणि पूर्ण रस्ता सुंदर दिसायला लागला होता आणि काही जण आपापल्या कामाला लागली होती. तर इथपर्यंत 4 किलोमीटर अंतर पूर्ण झालं होतं आणि आम्ही थोडा वेळ इथं पाणी पिण्यासाठी बसलो, थोडी विश्रांती घेतली आणि परत प्रवासाला सुरुवात केली. रस्त्यामध्ये गाई, म्हशी, बैल आणि इतर जनावरही खूप दिसत होती आणि काही जण आपापल्या सकाळी सकाळी कामाला लागलेले होते. तर हे आम्ही असं बघत बघतच चालत होतो. तुम्ही बघू शकता छान अशी हिरवीगार शेती आहे आजूबाजूला. आम्ही सगळे ग्रुपमध्ये चालत होतो, त्यामुळे खूप छान वाटत होतं. रस्त्यावर चालताना गणपती बाप्पा मोरया असा जयघोष ऐकू येत होता आणि पूर्ण वातावरण भक्तिमय झालं होतं. 6-6:30चा टाईम झाला. सूर्यदेवाचं सुंदर दर्शन व्हायला लागलं. खरंच तो क्षण खूप छान वाटत होता. चालताना अजिबात कंटाळा येत नव्हता कारण प्रत्येक क्षणी काहीतरी नवीन आणि सुंदर अनुभवायला मिळत होतं. थोडं अंतर चालल्याच्या नंतर थोडा वेळ आम्ही थांबलो, पाणी पिलं, थोडी विश्रांती घेतली आणि पुन्हा चालायला सुरुवात केली. सकाळचं वातावरण असल्यामुळे सकाळी सकाळी छान वाटायचं चालायला. छान अशी हिरवीगार शेती दिसत होती, सूर्यप्रकाश आणि काम करणारे लोक. तर चालताना काही आठवत नव्हतं एवढं. खूप छान वाटत होतं. प्रवास जरी 20 किलोमीटरचा असला ना, तरी बाप्पाच्या दर्शनाची ओढ असल्यामुळे थकवा अजिबात जाणवत नाहीये. प्रत्येक पाऊल बाप्पाकडे जात आहे अशीच भावना मनामध्ये होती. तर छान वाटत होतं. आता आम्ही बरंचसं अंतर चालून आलो आहोत पुढे. ग्रुपमध्ये गप्पा मारत मारत आणि बाप्पाचं नाव घेत पुढे चाललो आहोत. अशा ग्रुपमध्ये तुम्ही कधी गेला आहात का कुठे दर्शनाला पायीवारी करत? नक्की सांगा कमेंट करून. कधी कधी अशा प्रवासामध्ये फक्त मंदिरात पोहोचणं महत्त्वाचं नसतं, तर त्या प्रवासात मिळणारा अनुभव, भेटणारी माणसं आणि निसर्गही खूप शिकवून जातो. समोर बघू शकता तुम्ही किती छान अशी हिरवळ आहे. तर आता इथे समोर एक दत्त मंदिर आहे आणि तिथं आम्ही थोडा वेळ आता थांबणार आहोत, दत्तदेवाचं दर्शन घेणार आहोत. तर जाऊया आता आपण मंदिराकडे. तर हे आलं आहे समोर मंदिर आणि मंदिरासमोर बघू शकता तुम्ही किती छान आहे. तर आता आपण घेऊयात मंदिरामध्ये दर्शन. छान दर्शन झालं. इथं शनिदेवाचं मंदिर आहे, इथं पण दर्शन घेतलं. खूप छान वातावरण होतं इथे पण. आणि नंतर आम्ही पाणी घेतलं, चहा घेतला आणि परत प्रवासाला सुरुवात केली. तर हे बघा इथून पुढे अजून 6 किलोमीटर आहे राजूर. चला मग. तर काही लोक बघू शकता तुम्ही, ग्रुप पुढे गेल्यामुळे काही पळतायत तर काही चालत आहे. तर समोर एक मोसंबीचा बाग होता, तिथं पाणी भरणं चालू होतं मोसंब्यांना. तर आम्ही फोटो काढले. अजून मोसंब्या बघा छोट्याच आहे आणि थोडा वेळ थांबलो, पाणी पिलं आणि परत चालायला सुरुवात केली. समोर एक चांदाई म्हणून गाव आलं आहे, तिथे खिचडी वाटप चालू होती. तर ज्यांना साबुदाणा खिचडी खायची होती त्यांनी घेतली, पाणी वगैरे पिलं आणि आम्ही परत प्रवासाला सुरुवात केली.
तुम्हाला हे जे मी मंदिर दाखवत आहे समोर तेच राजुरेश्वरचं महागणपतीचं मंदिर आहे. आणि अजून 1 किलोमीटर पुढे राहिलं आहे राजूर. तर चला जाऊया. हे मंदिर 3-4 किलोमीटरपासूनच पूर्ण मंदिर दिसतं. तसं तर हे खडकीवरून पण मंदिर दिसतं. आणि शेवटी आम्ही फायनली राजुरेश्वर महागणपतीच्या मंदिराजवळ पोहोचलो. मंदिराजवळ पोहोचताच खूप मोठी गर्दी दिसत होती. अंगारकी चतुर्थी असल्यामुळे दूरदूरहून आलेले भाविक बाप्पाच्या दर्शनासाठी रांगेत उभे होते. तर बघू शकता तुम्ही किती गर्दी आहे समोर. आणि मंदिर उंचावर असल्यामुळे इथूनच बारीला सुरुवात झालेली आहे. काही भाविक म्हणतायत 5 ते 6 तास लागले दर्शनासाठी, तर काही म्हणतायत रात्रभर आम्ही बारीमध्ये उभो होतो. तर आता बघूया आपल्याला किती वेळ लागतो. आम्ही हळूहळू रांगेमध्ये पुढे जात होतो. खूप गर्दीही खूप होती. तरीही सगळ्यांच्या चेहऱ्यावर भक्ती आणि आनंद दिसत होता. तर सगळीकडे गणपती बाप्पा मोरयाचा जयघोष सुरू आहे. तर बारीमध्ये आम्हाला 2 तास लागले आहे आणि आता अजून तरी पण वरती जायचं राहिलं आहे. तर इथे पण बघू शकता तुम्ही गर्दी आहे. आणि आता आपण जाऊयात वरती गणपती मंदिराकडे. आम्ही बरोबर सकाळी 4:35ला घरातून निघालो आणि बरोबर राजूरमध्ये पोहोचूसपर्यंत आम्हाला 10:30 वाजले आहेत. तर मी इथं जसं जमेल तसं मी शूट केलं आहे. आणि पुढे आम्ही हळूहळू चाललो आहे रांगेमध्ये. गर्दी खूप आहे. आपण सगळ्यांच्या चेहऱ्यावर भक्ती आणि आनंद दिसत होता. सगळीकडे गणपती बाप्पा मोरया जयघोष सुरू आहे आणि पूर्ण वातावरण भक्तिमय झालेलं आहे. मंदिरामध्ये खूप गर्दी आहे, बघू शकता. राजुरेश्वर महागणपती मंदिर हे जालना जिल्ह्यातील अतिशय प्रसिद्ध आणि प्राचीन गणपती मंदिर आहे. या गणपतीला राजूरचा महागणपती असेही म्हणतात. हा गणपती स्वयंभू प्रकट झालेला आहे. गणेश पुराणानुसार महाराष्ट्रातील 3.5 गणेश शक्तिपीठापैकी हा राजूरचा महागणपती पूर्णपीठ मानले जाते. आणि आता आपण घेऊया गणपती बाप्पाचं दर्शन. गणपती बाप्पाचं दर्शन घेतल्यानंतर मनाला खूप शांतता आणि समाधान मिळालं. एवढा मोठा प्रवास करूनही त्या क्षणी सगळा थकवा निघून गेला. मंदिराच्या परिसरामध्ये अनेक मंदिरं होते, तिथं आम्ही दर्शन घेतले. मी तुम्हाला पुन्हा एकदा पूर्ण मंदिर दाखवते. तर हा मंदिराकडे जाण्याचा मार्ग आहे आणि हे इकडे आहे गणपतीचं मंदिर आणि हे आहे महादेवाचं मंदिर आणि हे अन्नपूर्णेचं मंदिर. आम्ही इकडे सर्व दर्शन घेतलं आहे. आणि हा आहे मंदिराचा परिसर. इथे पाणी पिण्याची व्यवस्था केलेली आहे. तर आम्ही प्रसाद घेतला आणि थोडा वेळ विश्रांती घेतली आणि परत निघालो आहे घराकडे. आणि पाठीमागून मंदिराच्या हा खाली जाण्यासाठी मार्ग आहे. तर खरेदी करण्यासाठी इथे दुकानं लागलेले आहेत. काही जणांनी खरेदी केली आणि आता आम्ही निघालो आहोत घरी. तर तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला आहे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, कारण इथे प्रत्येक व्लॉग आहे तुमच्यासाठी खास. धन्यवाद.